श्रावण सोमवार ही एक गोष्ट उपवासात नक्की खा. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, सोमवारी उपवास करा ही एक गोष्ट नक्की खा. पैसे भरपूर येतील. प्रिय भक्तांनो, तुम्ही या पवित्र श्रावण महिन्यात पूजा उपवास करू शकत नाही, परंतु वर्षातील सर्वात पवित्र महिन्यात कोणालाही न सांगता ही एक गुप्त गोष्ट शांतपणे खा. फक्त ते खाल्ल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व समस्यांपासून मुक्तता मिळेल. तुमच्या आयुष्यात पैशाशी संबंधित किंवा कोणत्याही व्यवसाय संबंधित कोणत्याही समस्या दूर असतील तर कायमच्या संपतील आणि महादेवाच्या कृपेने तुमच्या घरात इतकी संपत्ती येईल की तुम्ही ती हाताळू शकणार नाही. येणारे 7 पिढ्या बसून खातील. पिढ्यानपिढ्या राज. बँकेचा बॅलन्स पैशावर वाढत जाईल, तो कधीही संपणार नाही. तुमच्या घरात जे काही दोष आहे, पितृदोष, राहुदोष, कालसर्पदोष, सर्व दोष श्रावण महिन्यात कायमचे दूर होतील. प्रिय भक्तांना, व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अजिबात व्हिडिओ चुकू नका, कारण ही माहिती खूपच मौल्यवान आहे. आणि व्हिडिओला इतर लोकांसोबत, आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून इतर लोकांनाही त्याचा फायदा होईल. भक्तांना, व्हिडिओला एक सुंदर लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशीच माहिती लवकरात लवकर मिळेल. प्रिय भक्तांनो, कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. आमचे काम सल्ला देणे आहे. आम्ही फक्त सल्ला देऊ शकतो. आता तुम्ही यावर विश्वास ठेवा की नाही, तो तुमचा निर्णय आहे. प्रिय भक्तांनो, मी एक गोष्ट नक्की सांगेन की जर तुम्ही विश्वास ठेवला तर तुमची बोट नक्की वाचेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे अडचणींना तोंड द्यावे लागणार नाही. बाकी तुमची इच्छा. तुम्ही स्वतः खूप शहाणे आहात. प्रिय भक्तांनो, जास्त वेळ न करता व्हिडिओ सुरू करूया. भक्तांना, श्रावण महिना खूप पवित्र, खास, शुभ मानला जातो, कारण या दिवशी उपवास आणि पूजा करण्यासोबत फक्त ही एक गुप्त गोष्ट खाल्ल्याने जीवनात येणाऱ्या सर्व समस्यांपासून मुक्तता मिळते. भक्तांनो, जर आपण श्रावण महिन्याच्या महत्त्वाबद्दल बोललो तर श्रावणाच्या प्रत्येक सोमवारचा उपवास खूप खास मानला जातो. जर कोणी हा उपवास भक्तीने पाळला तर त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. विशेषतः ज्यांना मुले, वैवाहिक सुख आणि संपत्ती हवी आहे, हा दिवस त्यांच्यासाठी खूपच फायदेशीर आहे. विवाहित महिलांसोबत अविवाहित मुलीही हे व्रत करतात. या व्रतामुळे व्यक्तीला त्यांच्या आयुष्यातील पापापासून मुक्तता मिळू शकते. त्याचप्रमाणे श्रावण महिन्यात ही गुप्त गोष्ट खाल्ल्याने जीवनात आनंद, शांती आणि समृद्धी येते आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. जरी श्रावण सोमवार उपवास पाण्याशिवाय ठेवला जातो, परंतु जर तुम्ही श्रावण महिन्यातील सोमवारच्या दिवशी ही एक खास गोष्टी खाल्ली तर तुमच्या घरातील संपत्ती इतकी वाढेल की ती कधीही संपणार नाही. हा उपाय एकदम सोपा आणि चमत्कारी आहे, जो तुमच्या आयुष्याच्या अंमलात आणला पाहिजे. भक्तांना, परमपूज्य गुरुजींनी त्यांच्या शिव महापुराणाच्या कथेत नुकतेच सांगितले आहे की श्रावण महिना गुरुवारी 13 ऑगस्ट 2026 रोजी सुरू होईल, तो 11 सप्टेंबर चालेल. भक्तांनो, पवित्र श्रावण महिन्यात ज्याच्या घरात ही गुप्त वस्तू खाल्ली जाते किंवा मानवली जाते, त्यांच्या घरात वर्षभर धनाचा वर्षाव होतो. हिंदू धर्मातील लोकांसाठी या श्रावण सोमवारचे महत्त्व आणखी वाढते. आणि पूज्य गुरुजींनी सांगितले आहे की श्रावण सोमवाराला तुम्ही पूजा किंवा दान केले नाही तरी चालेल, गुप्त गोष्ट नक्की खा. भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीच्या आशीर्वादाने तुमच्या घरी इतके पैसे येतील की तुम्ही ते सांभाळू शकणार नाही. तसेच मित्रांनो, आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये असे सांगणार आहोत की काहीही झाले तरी श्रावणाच्या पवित्र महिन्यात चुकूनही घरी असे अन्न बनवू नका आणि खाऊ नका. संपूर्ण कुटुंब अडचणीत येऊ शकते. भोलेनाथ तुमच्यावर रागू शकतात. तुम्हाला भोलेनाथच्या क्रोधाला सामोरे जावं लागू शकते. तसेच भक्तांना, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की श्रावणच्या या पवित्र महिन्यात काय खावे जेणेकरून तुम्हाला तुमच्या आयुष्यात भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीचा आशीर्वाद मिळेल. तसेच मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला हे देखील सांगू की श्रावण महिन्याचे सर्व भक्तांसाठी प्रेमाची देणगी घेऊ येतो, म्हणून या पवित्र महिन्यात चुकूनही या 5 गोष्टी करू नका, अन्यथा गरीब होण्यास वेळ लागणार नाही. श्रावणाच्या या पवित्र महिन्यात तुम्ही कधीही या 5 गोष्टी करू नयेत. जर कोणत्याही आईने या पवित्र महिन्यात कोणत्याही श्रावणी सोमवारी या 5 गोष्टी केल्या तर तिचे आयुष्य उद्ध्वस्त होते, त्यांना गरिबी असते आणि ज्या घरात याच 5 गोष्टी होतात त्या घरात देवी लक्ष्मी कायमची राहते. भगवान भोलेनाथ अशा घरात श्रावण महिन्यात वास करत नाही आणि अशा घरातून कायमचे निघून जातात. यासोबत भक्तांनो, आम्ही तुम्हाला हे देखील सांगू की जर तुम्ही श्रावण महिन्यात या वस्तू दान केल्या तर तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. तुमच्या घरी नेहमी पैसा येईल. म्हणून आम्ही तुम्हाला सांगत असलेली माहिती पूर्णपणे मोफत आहे. हा व्हिडिओ पूर्णपणे बघा. म्हणून जेव्हाही तुम्ही व्हिडिओ बघाल तेव्हा तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण पहा,
भक्तांनो, काही झालं तरी पण श्रावणच्या या पवित्र महिन्यात कोणत्याही दिवशी एक छोटीशी गोष्ट नक्की पहा. माझ्यावर विश्वास ठेवा, जर तुम्ही ती काढली तर देवही तुम्हाला करोडपती होण्यापासून रोखू शकत नाही. या महिन्यात केलेले उपाय कधीही व्यर्थ जात नाही, तो नेहमीच फायदा देतो. चला भक्तांनो, आता आपण तुम्हाला श्रावण महिन्याबद्दल थोडीशी माहिती देऊया. पूजा कशी करायची, किती सोमवार येते, शुभ मुहूर्त कोणता असेल, या दिवशी काय खावे आणि काय खाऊ नये. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ. तुम्हाला फक्त हा व्हिडिओ पूर्णपणे पाहायचा आहे आणि आम्ही तुम्हाला हे देखील सांगू की या दिवशी तुम्ही कोणती गोष्ट खावी. जर तुम्ही हे खाल्ले तर देवही तुम्हाला श्रीमंत होण्यापासून रोखू शकत नाही. तसेच भक्तांनो, या पवित्र श्रावण महिन्यात गाईला एक गोष्ट खायला नक्की द्या. जर तुम्हाला पवित्र श्रावण महिन्यात कोणत्याही दिवशी संधी मिळाली तरीही एक गुप्त गोष्ट गाईला खायला घाला. जर तुम्ही ती खाऊ घातली तर माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात संपत्तीचे सर्व मार्ग उघडतील. तसेच मित्रांनो, भक्तांनो, आम्ही तुम्हाला एक एक करून सर्व माहिती सांगू आणि तुम्हाला हे देखील सांगू की श्रावण महिन्यात कोणत्याही दिवशी आपण कोणतीही गोष्ट खावी. आणि भक्तांनो, आम्ही तुम्हाला हे देखील सांगू की या दिवशी चुकूनही एक गोष्ट खाऊ नये. जर तुम्ही ते खाल्ले तर तुमच्या घरात काहीतरी अनुचित घडू शकते. म्हणून पवित्र श्रावण महिन्यात चुकूनही असे भयानक कृत्य करू नका. आणि कोणतीही भयानक घटना घडण्यापूर्वी तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिला पाहिजे. हा एक अतिशय खास आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आहे. तरी भक्तांनो, आम्ही तुम्हाला श्रावण कोणत्या तारखेला सुरू होतो हे कळवलं आहे. भक्तांनो, पण त्यापूर्वी जर तुम्ही अद्यापही कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लक्ष्मी माता लिहिले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा. भक्तांनो, आजच्या तारखेनुसार ते गुरुवार 13 जुलैपासून सुरू होईल आणि गुरुवार 11 सप्टेंबर रोजी संपेल. या दरम्यान एकूण 4 सोमवार असतील. श्रावणी सोमवारच्या तारखा: 17 ऑगस्ट रोजी पहिला सोमवार आहे, 24 ऑगस्ट रोजी तिसरा सोमवार, 31 ऑगस्ट रोजी चौथा सोमवार, 7 सप्टेंबर रोजी एकूण 4 सोमवार आहेत. क्रमांक 1. संकल्प आणि स्नान: ब्रह्ममुहूर्तावर उठा, शुद्ध पाण्याने स्नान करा, स्वच्छ कपडे घाला आणि ओम नमः शिवायचा संकल्प करून उपवास सुरू करा. पूजा साहित्य आणि पद्धती: शिवलिंग स्थापन करा आणि त्यावर पंचामृत, गंगाजल, दूध, दही, तूप, मध आणि साखरेचा अभिषेक करा. बेलपत्र, धतूर, पांढरे फूल, राख, चंदन, अक्षदा, फळे आणि मिठाई अर्पण करा. ओम नमः शिवायचा मंत्र 108 वेळा जप करा. यासोबत तुम्ही शिवचालीसा, रुद्राक्ष, महामृत्युंजय मंत्राचा पाठ करू शकता. उपवास पाळणे: दिवसातून एकदा खाणे, फळांचे आहार घेणे किंवा पूर्ण उपवास करणे. दिवसभर शिवभक्ती बाळगा, सत्य बोला, संयमी राहा, मांस व मद्यपान टाळा. क्रमांक 4. संध्याकाळची आरती आणि कथा: संध्याकाळचा दिवा लावा, आरती करा, श्रावणी सोमवारची कथा ऐका किंवा वाचा. क्रमांक 5. उपवास सोडणे: संध्यापूजा आणि आरतीनंतर उपवास सोडा. पारायणात हलके फळांचे आहार, दूध, खिचडी, उपमा इत्यादी घेता येतात. राहू काळ टाळा, सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठा, स्नान करा, स्वच्छ कपडे घाला आणि प्रतिज्ञा करा. पूजास्थळावर शिवलिंगावर पंचामृत अभिषेक करा, या गोष्टी अर्पण करा. बेलपत्र, धतुरा, पांढरी फुले, अक्षदा, पंचामृत, फळे, मिठाई इत्यादी या मंत्राचा पाठ करा. ओम नमः शिवायचा 108 वेळा जप करा. शिवचालीसा, रुद्राक्ष, महामृत्युंजय मंत्र, सध्या दिवा, धूप, आरती, कथा पाठ, श्रवण, पारायण. संध्याकाळच्या पूजानंतर फक्त 1 वेळा जेवण करा, फळे खा. सनातन मान्यतेनुसार श्रावणी सोमवार व्रत केल्याने इच्छा पूर्ण होतात, सुख, समृद्धी, संतती आणि वैवाहिक मूल्ये वाढतात. पुराणानुसार अविवाहित मुले आणि विवाहित महिला विवाह, स्नेहसंबंध आणि कुटुंब कल्याणासाठी हे व्रत पाळतात. मित्रांनो, शास्त्रानुसार श्रावण महिना हा वर्षातील 12 महिन्यांपैकी सर्वोत्तम महिना मानला जातो, कारण या दिवशी भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीची पूजा केल्याने व्यक्तीला सर्व भौतिक सुखे मिळतात आणि सर्व प्रकारच्या रोगांपासून, आठ-दुःखांपासून, दारिद्र्यापासून कायमची मुक्तता मिळते. तसेच भक्तांना या पवित्र श्रावण महिन्यात काही विशेष उपाय करून व्यक्ती आपल्या जन्मतात केलेल्या सर्व पापांपासून मुक्त होऊ शकतो. मित्रांनो, आता श्रावण महिन्याच्या या पवित्र महिन्यात तुम्ही काय करावे हे आम्हाला कळवा. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट तुमच्या इच्छेनुसार व्हावी, तुमच्यासाठी परिस्थिती अनुकूल राहावं, तुम्हाला मुलगा व्हावा, तुमची मुलं सुखी राहावं, तुमच्या मुलांना आयुष्यात कधीही कोणतीही समस्या येऊ नये.
म्हणून प्रत्येक पालकाने श्रावण महिन्यात कोणत्याही दिवशी ही एकच गोष्ट खावी. यासोबत श्रावण महिन्यात काही गोष्टी चुकूनही तुमच्या घरात बनवू नये, अन्यथा संपूर्ण घर उद्ध्वस्त होईल. चुकूनही घरी असे अन्न बनवू नका. श्रावण महिन्याच्या लसूण आणि कांदा न वापरल्याने बरेच होईल, कारण कांदा लसूण तांत्रिकांना श्रेणीत येतात. जय भोलेनाथ आणि माता पार्वती यांना अजिबात आवडत नाही. त्याऐवजी श्रावण महिन्यात भगवान भोलेनाथ आणि देवी पार्वती यांच्या पूजा आणि प्रसादात तुम्ही द्राक्षे आणावीत, कारण द्राक्षे ही बेरी देवी पार्वतीला खूपच प्रिय आहेत आणि भगवान भोलेनाथाला या 5 प्रकारचे फळे अर्पण करावी, ज्यात केळी, द्राक्षे, आंबा, पपई, नारळ यांचा समावेश आहे. तुम्ही या इच्छेनुसार फळे आणू शकतात, परंतु द्राक्षे, केळी, पपई, आंबा किंवा बेरी असणे आवश्यक आहे. जर काही कारणास्तव तुम्ही यापैकी कोणतेही फळ अर्पण करू शकत नसाल, तर भगवान भोलेनाथला साखरेचा गोड पदार्थ किंवा मनुका अर्पण करा, कारण जगताचा तारणहार भगवान भोलेनाथ याची पूजा श्रावण महिन्यात तुमच्या खाण्या, भावना, प्रेम आणि भक्तिपाती तुम्ही कोणत्याही 5 रंगाची फळे घेऊ शकता. पण तुम्ही विशेषतः लक्षात ठेवले पाहिजे की श्रावण महिन्यात भगवान भोलेनाथ आणि देवी माता पार्वती यांना कधीही नाशपाती अर्पण करू नये. यामुळे संततीचा नाश होतो, कारण या फळांचे नावच त्यांचा अर्थ सूचित करते. नाशपाती हे एक विनाशकारी फळ आहे. शास्त्रानुसार जो व्यक्ती कोणत्याही शुभ दिवशी, विशेषतः श्रावण महिन्याचे द्राक्ष खातो, त्यांच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. श्रावण महिन्यात देवी पार्वती आणि भगवान भोलेनाथ यांचे आशीर्वाद द्राक्षांमध्ये असतात. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो. म्हणून मित्रांनो, तुम्ही द्राक्षे जरूर खावेत. यासोबत या पवित्र महिन्यात भगवान भोलेनाथचा ऊस अर्पण करा. ते खूप शुभ आणि शुभ मानले जाते. जर तुम्हाला यावेळी ऊस मिळाला नाही, तर तुम्ही भगवान भोलेनाथला गूळ आणि हरभरा डाळ देखील अर्पण करू शकता. तसेच जर तुम्ही या दिवशी ऊस किंवा गूळ खाल्ले, तर तुमच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. श्रावण महिन्यातील कोणत्याही दिवशी देवी लक्ष्मीला 5 रंगाची मिठाई अर्पण करा. तसेच या दिवशी देवी लक्ष्मीला कमळाचे बिया अर्पण कराव्यात. ज्याप्रमाणे देवी लक्ष्मीचा जन्म समुद्रातून झाला होता, त्याचप्रमाणे कमळाच्या बिया देखील पाण्यातून जन्मलेले होते. कमळाचे बिया देखील एक अद्भुत वनस्पतीमध्ये आढळतात. धार्मिक शास्त्रानुसार कमळाचे फूल आणि कमळाच्या बिया खूपच शुभ मानले जातात. सामान्यतः कमळाच्या बियाची खीर बनवून भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीला अर्पण केल्याने घर धन आणि धान्याने भरलेले राहते. जो कोणी श्रावण महिन्याच्या सोमवारच्या पूजेत भगवान गणेशाला दुर्वा घास अर्पण करतो, त्याला कोणतीही गरिबी करू शकत नाही. असा व्यक्ती आपोआप श्रीमंत होतो. या पवित्र महिन्यात दुर्वा घास प्रसाद म्हणून संपूर्ण कुटुंबाला खायला द्यावे. भगवान गणेशाचे आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर नेहमीच राहतील. जो व्यक्ती श्रावण महिन्याच्या पवित्र दिवशी शिवलिंगाला खीर अर्पण करतो किंवा पंचामृत शिवलिंगाला स्नान घालतो, पंचामृत, दूध, दही, तूप, साखर, मध, गंगाजल असावेत. असे केल्याने ज्या व्यक्तीच्या कुंडलीतील सर्व ग्रह नक्षत्रे त्यांच्यासाठी अनुकूल होतात, त्याला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. भगवान भोलेनाथला अर्पण केल्यानंतर ते प्रसाद म्हणून संपूर्ण कुटुंबाला खाऊ घाला. यामुळे बंद भाग्याचे कुलूप देखील उघडतात. त्यांच्या आयुष्यात नेहमी धन, धान्य, समृद्धी आणि विशालता राहते. तो तुम्हाला आशीर्वाद देतो. भगवान भोलेनाथ खूप आनंदी होतात. खरं तर भगवान भोलेनाथ खूप निष्पाप आहेत. थोड्याशा पूजेत ते त्यांच्या भक्तांवर प्रसन्न होतात. रक्षा काळाबद्दल बोलायचे झाले तर भगवान भोलेनाथचे त्यांचे आशीर्वाद दिले आहेत आणि म्हणून भोलेनाथ तुमच्यावर नक्की प्रसन्न होतील आणि तुम्हाला धन, धान्य आणि आनंदाने स्वर्ग देतील.